नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे, स्पेशली फार्मसीच्या विद्यार्थ्यांना, स्पेशली पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांना. कारण पीसीएम ग्रुपच्या विद्यार्थ्यांना त्यांचं इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे. ठीक आहे, 13 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन दोघं गोष्टी आटपणार आहेत त्यांच्या. सगळ्यात मोठा प्रश्न फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पडलाय, पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांना पडलाय की आमचं रजिस्ट्रेशन केव्हा होईल, आमचं व्हेरिफिकेशन केव्हा होईल, आम्हाला काय डॉक्युमेंट लागतील, आमचं काय टाइम टेबल असणार आहे, आमच्याबद्दल का कोणी काही बोलत नाही युट्यूबवरती. ठीक आहे, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपल्याला बोलायचे बाळांनो. पूर्ण टाइम टेबल मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, फक्त पूर्ण व्हिडिओला बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या फार्मसी कॉलेजमध्ये ऍडमिशन नेऊन जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. माझे असेच रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण सेपरेट चॅनल सुद्धा क्रिएट केलेला आहे बाळांनो, एमएसटी सीईटी ऍडमिशन म्हणून. एमएसटी सीईटी ऍडमिशन म्हणून या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शन मध्ये सुद्धा भेटून जाईल. त्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्या फार्मसीच्या सगळ्या अपडेट्स त्या चॅनलवरती आता रेग्युलर पद्धतीने येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, या चॅनलवरती सुद्धा मी अपडेट करेल, पण तिथं मी जास्त रेग्युलर असणार आहे फार्मसीसाठी, म्हणून ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. फार्मसीचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लवकर जॉईन करा, फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. आता तुमची फार्मसीची प्रोसेस यावर्षी डिले होणार आहे बाळांनो. मागच्या वर्षी ऑलरेडी डिले झाली होती, यावर्षी अजून सुद्धा डिले होईल. का? याचं एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे बाळांनो तुमचं नीटची परीक्षा. कशाची परीक्षा? नीटची परीक्षा. आता याचं तुम्ही म्हणणार फार्मसीचं आणि नीटचं काय घेणं देणं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो बाळांनो. फॉर एक्झाम्पल एबीसी नावाचं फार्मसी कॉलेज आहे. फॉर एक्झाम्पल जे टॉपचं फार्मसी कॉलेज आहे त्याचंच नाव घेऊ आपण, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी. आता या बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी सारखी भरपूर फार्मसी कॉलेजेस तुमचे एक्झिस्ट करतात. 85% सीट्स फक्त आणि फक्त तुमचे एमएसटी सीईटी साठी असतात बाळांनो. पण जे 15% सीट्स असतात ते कशासाठी असतात? ऑल इंडिया कोटासाठी. मग तिथं कोणता स्कोर ऍक्सेप्ट होता तुमचा? नीटचा स्कोर सुद्धा ऍक्सेप्ट होतो बाळांनो. कशाचा स्कोर ऍक्सेप्ट होतो? नीटचा स्कोर सुद्धा ऍक्सेप्ट होतो. आता नीटचा स्कोर ऍक्सेप्ट व्हायला तुमचा नीटचा रिझल्ट लागणं गरजेचं आहे. यावेळेस नीटमुळे तुमचा नीटचा रिझल्ट अजून तुमचा पुढे ढकलला जाईल बाळांनो. कमीत कमी 15-20 दिवस कमीत कमी पुढे ढकलला जाईल ऍज कम्पेअर टू लास्ट इयरच्या कम्पेअरमध्ये, है ना. मग तुमची जर नीटचा रिझल्ट लेट येणार आहे, म्हणजे तुमची फार्मसी प्रोसेस पण काय होईल बाळांनो? 100% लेट होईल. रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन 100% लेट होईल. ठीक आहे, या गोष्टीची तुम्हाला माहिती भेटली. आता रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन कधीपर्यंत सुरू होईल त्याविषयी आपण कंप्लीट टाइम टेबल बघूया बाळांनो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये आता इंजिनिअरिंगचे विद्यार्थी इतक्या चुका करताय, त्यांचे फॉर्म रिजेक्ट करताय बाळांनो, व्हेरिफिकेशन नाही होते, रजिस्ट्रेशन त्यांचं नाही होते. ठीक आहे, त्यांना आता पुढे कॉलेज लिस्ट वगैरे त्या पण गोष्टी अपलोड करता येणार नाही. म्हणून याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी बाळांनो आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. इंजिनिअरिंगसाठी पण आहे, फार्मसीसाठी पण आहे. आता तुम्ही फार्मसीचे विद्यार्थी आत्ताच रजिस्टर करा. 15 तारीख लास्ट डेट आहे या बॅचमध्ये एनरोल करण्यासाठी. तुम्हाला आत्तापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो. तुमचे जरी कमी पर्सेंटाईल असेल तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये ऍडमिशन पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या खूप चांगल्या फार्मसी कॉलेजेसमध्ये शिकताय. का? एकच गोष्ट व्यवस्थित केली, काउन्सिलिंग व्यवस्थित केली बाळांनो. कॉलेज लिस्ट स्वतः मी बनवली, त्यांनी त्यांचे पर्सेंटाईल नुसार, कॅटेगरीनुसार कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, सगळ्या रिक्वायरमेंट त्यांच्या समजून त्यांची कॉलेज लिस्ट मी बनवली. आणि जर योग्य कॉलेज लिस्ट टाकली तर कमी पर्सेंटाईलला सुद्धा त्यांना खूप चांगलं कॉलेज लागलं बाळांनो, तुम्हाला पण लागेल. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल पण असतील ना, तरी तुम्हाला काउन्सिलिंग खूप गरजेची आहे. कारण एक स्टेप सुद्धा चुकली पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये, तुमच्या रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन मध्ये, तुमच्या ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये, तुमच्या कॅप राऊंड मध्ये, स्पॉट राऊंड मध्ये, तरी तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जाईल. म्हणून या गोष्टीला लक्षात ठेवा, व्यवस्थित तुम्ही एनरोल करून घ्या काउन्सिलिंग मधून. वाटल्यास तर तुम्हाला जिथून चांगलं वाटत असेल ना बाळांनो, तिथून एनरोल करून घ्या, पण पर्सनल काउन्सिलिंग गरजेची आहे, है ना. याच्यामध्ये आपण बाळांनो तुमचं डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅपराउंड 1 2 3, फ्री फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी कव्हर करतो. मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती फार्मसीच्या विद्यार्थ्यांची, काही कॉलेजेसची. ती फीज आपण 0 केली बाळांनो, फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अपॉइंट केले जातात, ते नेहमी तुमच्या सोबत असतात. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा. तुमची कॉलेज लिस्ट आम्हीच बनवतो बाळांनो. तुम्हाला किती पर्सेंटाईल, कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात तुम्ही, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठे तुमचा नंबर लागतोय. 30 लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण तुम्हाला एक बेस्ट कॉलेज लागतं बाळांनो. जरी हाय पर्सेंटाईल असतील, लो पर्सेंटाईल असतील, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. न्यूटर्न ऍप डाउनलोड करायचे. काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, तुम्हाला टॉप फार्मसी कॉलेजमध्ये पोहोचवेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, आता टाइमलाईन बघण्याआधी आपल्याला काही ना काही लास्ट इयरचा रेकॉर्ड बघावा लागेल बाळांनो. ठीक आहे,
लास्ट इयरला ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं 7 जुलैला बाळांनो, आणि एंड झालं होतं ते 2 सप्टेंबरला. किती तुम्ही टाइम लाईन बघा याची. यावेळेस इंजिनिअरिंगचं सुरू झालंय 2 तारखेला आणि एंड होतंय बाळांनो 13 जुलैला. म्हणजे किती 10 दिवसाचा मुभा. इथं कितीला सुरू झालं होतं माहिती, 2 जुलैला. एंड कितीला झालं 2 सप्टेंबर बाळांनो. 7 जुलै ते 2 सप्टेंबर. जुलै गेला, ऑगस्ट गेला आणि सप्टेंबरमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन क्लोज झालं बाळांनो. म्हणजे फार्मसी एवढा लेट होतं तुमची प्रोसेस. हे तर लास्ट इयरचं रेकॉर्ड आहे बाळांनो. आणि यावेळेस तर आता रिनीट झालेली आहे. काय झालेली आहे, रिनीट. तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही नोव्हेंबरमध्येच कॉलेजला पोहोचणार 100%. डिले होणार आहे प्रोसेस, आणि मी पूर्ण डिले प्रोसेसमध्ये मी तुमच्या सोबत असेल, घाबरू नका. आपण व्यवस्थित कॉलेज रिसर्च करू, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवू. जेवढा जास्त टाइम भेटला आपल्याला तेवढंच बेस्ट कॉलेजमध्ये जाऊ बाळांनो, है ना. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं 8 जुलै ते 3 सप्टेंबर पर्यंत चाललं होतं. ठीक आहे, 3 सप्टेंबर पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 6 सप्टेंबरला आली होती बाळांनो. आता या वर्षी सुद्धा तुम्ही हेच टाइमलाईन कन्सिडर करू शकता. ठीक आहे, खूप काही डिले नाही होणार, पण नॉर्मल बाकीच्या गोष्टी याच टाइमलाईनने तुमच्या होऊन जातील बाळांनो. सीईटी सेल बरोबर ऍडजस्ट करून देईल. म्हणजे तुम्ही कन्सिडर करा 6 तारखेला तुमची रँक समजेल तुम्हाला की तुमची काय रँक आलेली आहे. ग्रीव्हन्सेस तुम्हाला 7 ते 9 सप्टेंबरच्या दरम्यान भरावे लागतील, आणि 14 सप्टेंबरला तुमची फायनल मेरिट लिस्ट आली होती. यावेळेस सुद्धा तुम्ही 14 सप्टेंबरला फायनल मेरिट लिस्ट कन्सिडर करा बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर कॅप राऊंड 1 तुमचा स्टार्ट होईल 27 सप्टेंबर पासून. ठीक आहे, कॅप राऊंड 1 चा ऑप्शन फॉर्म तुम्हाला 28-30 तारखेला, म्हणजे कॉलेज लिस्ट तुम्हाला 28 सप्टेंबरला भरावी लागली होती लास्ट इयरला. ठीक आहे, या वर्षी पण तीच असेल, पण आतापासून कॉलेज लिस्ट प्रिपरेशन सुरू होऊन जाईल तुमचं काउन्सिलिंग मध्ये, म्हणून लगेच रजिस्टर करून घ्या बाळांनो. कॅप राऊंड 1 चं अलॉटमेंट तुमचं झालं होतं बाळांनो 3 ऑक्टोबरला. कॅप राऊंड 2 चं अलॉटमेंट झालं होतं तुमचं, सॉरी, कॅप राऊंड 2 ला तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा होता. त्याच्यानंतर कॅप राऊंड 2 चं अलॉटमेंट झालं होतं ऑक्टोबरमध्ये. ठीक आहे, ऑक्टोबरमध्ये तुम्ही कन्सिडर करा 15 ऑक्टोबरला झालं होतं वाटतं. कॅप राऊंड 3 चं अलॉटमेंट झालं होतं तुमचं 30 ऑक्टोबरच्या आसपास, आणि कॅप राऊंड 4 चं अलॉटमेंट झालं होतं तुमचं नोव्हेंबरमध्ये. म्हणजे या वर्षी पण तुम्ही कन्सिडर करून चला बाळांनो. ऑक्टोबर एंडिंग पर्यंत तुमची फार्मसीची पूर्ण प्रोसेस चालणार आहे. ठीक आहे, 3 ते 4 महिने ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे तुमची फार्मसी, 4 महिने है ना. आणि या 4 महिन्यात तुम्हाला बेस्ट कॉलेज क्रॅक करायचे बाळांनो. हे शेड्यूल फॉलो होईल. मोस्टली थोडाफार चेंजेस होतील, पण हे शेड्यूल फॉलो होईल. या पूर्ण प्रोसेसमध्ये 3-4 महिन्यामध्ये जर तुम्ही योग्य काउन्सिलिंग केली, योग्य कॉलेज लिस्ट बनवली बाळांनो, तुम्ही नोव्हेंबरमध्ये एक बेस्ट कॉलेजमध्ये असणार. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. जरी कमी पर्सेंटाईल असतील, गुड कॉलेज लिस्ट अँड गुड कॅप काउन्सिलिंग कॅन ब्रिंग बेस्ट कॉलेज ऑन युअर प्लेट बच्चो, है ना. तुमच्यासाठी एक बेस्ट कॉलेज क्रॅक होईल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता फार्मसी काउन्सिलिंगसाठी. व्हॉट्सअप नंबरवर हाय जरी पाठवलं तरी तुम्हाला लिंक येऊन लागेल, किंवा डिस्क्रिप्शन आणि कॉमेंट सेक्शन मध्ये लिंक दिलेल्या आहेत. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग मी स्वतः प्रोव्हाइड केली बाळांनो. 8 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही युट्यूबवर चेक करू शकता. पूर्ण टीम तुमच्या सोबत असेल जोपर्यंत एक बेस्ट कॉलेज भेटत नाही. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.